माझ्याकडे त्या बाबतीतली माहिती आहे। तर मी अजितदादांचा पुतण्या म्हणून, महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून, एक आमदार म्हणून आणि माझ्या पद्धतीने माझ्या लेवलला विरोधात असताना सुद्धा काही चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं, काही जवळच्या लोकांकडनं, काही माजी पायलटकडनं, काही आजी पायलटकडनं जी काय माहिती मी गोळा केली, ही सगळी माहिती मी एका स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट केली आणि स्वइच्छेने स्वतःहून न विचारता अंडर सेक्शन 180 BNSS याच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट इथं रेकॉर्ड केलेलं आहे। ते रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंटमध्ये मी काही एजन्सीची नावं घेतलेत। माझं डाऊट आहे DGCA वर, कारण का आपल्यालाही माहिती आहे मंत्री, एव्हिएशन मंत्री, त्यांचे नेते चंद्रबाबा नायडू, त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनी VSR ला फंडिंग केलंय। मग नेत्याचीच कंपनी जर VSR ला फंड करत असेल तर जे देशाचे एव्हिएशन मंत्री ज्याच्या अंतर्गत DGCA येतं आणि AIBB जे एअरपोर्टची नाहीतर विमानाची, एरोप्लेनची इन्व्हेस्टिगेशन जे करते दादांच्या बाबतीत सुद्धा, हे सुद्धा त्या मंत्र्याच्या अंतर्गत येतं। तर मग ही इन्व्हेस्टिगेशन ही चुकीच्या पद्धतीने मॅन्युप्युलेटेड आणि नॉन ट्रान्सपरंट मध्ये तिथं कुठेतरी घोळ होऊ शकतो असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। म्हणून आमचं मत होतं की तुम्ही DGCA पण तिथं कारवाई करा, कारण DGCA रिपोर्टमध्ये म्हणतंय एअरवर्दीनेस नव्हता। आता एअरवर्दीनेस नव्हता याची जबाबदारी ही मालकाची आहे VSRच्या, पण तो करतोय नाही करतोय हे बघण्याची जबाबदारी DGCAची आहे। त्यामुळे DGCA पण जबाबदार, VSR पण जबाबदार, त्याच्याच बरोबर एरो नावाची कंपनी, त्या एरोच्या ज्या जो व्हॉट्सअप चॅट आहे नाही तर जो ग्रुप आहे त्याच्यात अधिकारी जे जे आहेत जबाबदार, त्यांची नावं मी नावं कोणाचंच घेतलं नाही। आणि ह्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी असल्यानंतर एखादी संस्था नाही तर व्यक्ती जो क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये ज्याला आपण घातपात करण्याच्या मागे जो व्यक्ती नाही तर काही संस्था असेल त्याचं बिना नाव घेता आम्ही असे सगळे विषय त्या ठिकाणी दिलेत। आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्या बाबतीत CID काय करतंय हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, VSR जबाबदार आहे, DGCA सांगून सुद्धा FIR जो होत नाहीये तो FIR होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का, अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। आज CID कडे गेल्यानंतर काय काय झालं? तुम्ही स्टेटमेंट नोंदवलंय, पण CIDने आधी जो गुन्हा आहे त्याचा तपास सुरू ठेवलेला आहे, नवीन काय ते करणार आहे? हे बघा, एक तर CID आम्ही जी FIR देत होतो